मऊ लुसलुशीत, गुबगुबीत आणि गरमागरम तुपात भिजलेली पुरणपोळी. होळी रे होळी पुरणाची पोळी. असे म्हणत पुरणपोळीवरती ताव मारणाऱ्यांसाठी होळीचा दिवस खरंच खूप खास असतो. खमंग लुसलुशीत पुरणपोळ्या खायला अनेकांना आवडतात. पण या बनवायचं म्हटलं की अनेक गृहिणींच्या मनात वेगवेगळे प्रश्न येतात. पुरणपोळीचा घाट मला जमेल की नाही? पुरणपोळीमधून बाहेर तर येणार नाही ना? पोळी वातड तर होणार नाही ना? आमटी मला व्यवस्थित जमेल का? की भजी माझे चांगले होतील का? खूप सारा भांड्यांचा पसारा होईल का? असे नाना प्रश्न गृहिणीच्या मनामध्ये असतात. पण टेन्शन घेऊ नका. आज मी तुमच्यासोबत जो कोपऱ्यात कुठेतरी फूड प्रोसेसर तुमचा पडलाय ना, त्याचाच उपयोग करून पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक त्यामध्ये कसा बनवायचा हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग पीठ मळण्यासाठी असू देत, पुरण वाटण्यासाठी असू देत, भजी बनवण्यासाठी असू देत किंवा वाटण बनवण्यासाठी असू देत, सगळा स्वयंपाक आपण फूड प्रोसेसरमध्येच करणार आहोत. आता तो कसा करायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. इथे मी 1 वाटी भरून डाळ भिजत घातली आहे. डाळ मी एक 15 ते 20 मिनिटांसाठी भिजून घेतली. तर बरोबर 1 वाटीच्या अंदाजानुसार डाळ घेतली म्हणजे पिठाचा अंदाज सुद्धा आपल्याला परफेक्ट घेता येतो. आता अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. कुकरच्या भांड्यामध्ये ना ही डाळ संपूर्णपणे काढून घ्यायची. आता डाळीला भरपूर पाणी लागते कारण आपल्याला येळवणी सुद्धा काढायची असते आमटीसाठी. मग काय करायचं, यामध्ये थोडंफार पाणी एक्स्ट्राच वाढवायचं. तर एक अंदाज सांगायचा झाला तर 1 वाटी जर डाळ असेल तर त्याच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. आणि आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि सोबतच तेल घालायला अजिबात विसरायचं नाही. फक्त चमचाभर तेल पुरेसं होतं. या तेलामुळे डाळ चांगली मऊसूत शिजली जाते आणि अगदी मोकळी मोकळी राहते. आता या डाळीसोबतच कुकरमध्ये मी भात सुद्धा लावून घेते म्हणजे भात सुद्धा पटकन यासोबतच शिजेल. आता कुकर स्वच्छ असायला हवं आणि हे जे पाणी घातलंय ते पिण्याचं असायला हवं. याचं कारण पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. आता कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे 4 किंवा 5 शिट्ट्या याचा अंदाज ठेवून शिट्ट्या करून घेऊ शकता. आता जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ना, तोपर्यंत फूड प्रोसेसरमध्ये आपण कणिक मळून घेऊ. तर यासाठी मी काय केलंय, 1 वाटी भरून डाळ होती तर 2 वाटी बरोबर गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 वाटीसाठी बरोबर 1 वाटी भरून मैदा घेतलाय. तर जी आपली रव्याची जी चाळण असते ना, अगदी बारीक सुजीची चाळण असते, त्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं. सुरुवातीला कोरड्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची. हे पीठ असंच कोरडं एक काही सेकंदांसाठी फिरवून घ्यायचं आणि मग थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम पाणी घातलं तर तुम्हाला पाण्याचा अंदाज येणार नाही. पण जर रोज तुम्ही पीठ यामध्ये मळत असाल तर मात्र हे काम तुमच्यासाठी खूप सोपं आहे. पुरणपोळी करायची म्हटल्यावरती कणिक खूप वेळ तिंबून घ्यावी लागते, खूप वेळ भिजत ठेवावी लागते. पण फूड प्रोसेसरमध्ये असं अजिबातच नाहीये. फूड प्रोसेसरमध्ये तुम्ही हात अजिबात खराब न करता छान पीठ तिंबून घेऊ शकता. तर यासाठी काय करायचं, गोळा चांगला घट्टसर असा मळून झाला की त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करत यामध्ये तेल घालायचं. अगदी चमचा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा छान फिरवून घ्यायचं. तर असं आपल्याला कमीत कमी 4 वेळा करायचंय. 4 चमचे तेल आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे. असं 4 वेळा करून झालं की इथं पीठ चांगलं चिकटसर असं मळलं जातं. सुरुवातीला तुम्हाला हे पीठ थोडंसं चिकट वाटेल, पण थोड्या वेळानंतर हे जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं मळलं जातं. आता फूड प्रोसेसरसाठी बायकांची काय तक्रार असते, तर फूड प्रोसेसर वापरायचं म्हटल्यावर याची भांडी खूप खराब होतात. पण तुम्ही मिक्सर वापरायला घेतला तर मिक्सरची भांडी नाहीत का खराब होणार, किंवा परातीत पीठ मळायला गेल्यावर भरपूर वेळ सुद्धा लागतो, हात नाही काय खराब होणार, परात नाही काय खराब होणार. मला तर अजिबात याचा पसारा वाटत नाही. हे कामं किती हलकी करतात. नळाखाली नुसती ही भांडी धरली तर अगदी पटकन स्वच्छ होतात. तर हे पीठ तुम्ही इथं बघून घ्या, किती मस्त मऊसूत झालंय. थोडंसं तेल लावून पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं, एकसारखा गोळा करून घ्यायचा. कुकरची 1 शिट्टी होईपर्यंत माझी कणिक सुद्धा मळून झालीय. मी रोजच्या स्वयंपाक करण्यासाठी अगारोचा हा मल्टीफंक्शनल ग्रँड फूड प्रोसेसर वापरते. 1000 वॉटचा आहे, 2 स्पीड बटन आहेत विथ पल्स. याचबरोबर यामध्ये तुम्ही भाज्या खिसून घेऊ शकता, बारीक चॉप करून घेऊ शकता, तुम्ही प्युरी यामध्ये बनवू शकता, वाटण मसाले तुम्ही यामध्ये बारीक करून घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारची पिठं यामध्ये मळून घेऊ शकता. एवढंच काय, तर यामध्ये छान ज्यूस तुम्हाला बनवायचा आहे, लसूण सोलून घ्यायचंय, शेंगा फोडून घ्यायच्यात. हे सगळं काही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन असं यामध्ये होतं. होळी असू दे, दसरा असू दे किंवा दिवाळी असू दे, कोणी पाहुणे घरात येणार असेल, मोठा स्वयंपाक बनवायचा असेल तर हा फूड प्रोसेसर माझ्या खूप कामी येतो. बऱ्यापैकी आपली कामं झालेली आहेत, म्हणजे डाळ शिजायला घातली, डाळीसोबतच भात सुद्धा शिजला जातोय आणि आपलं कणिक सुद्धा मळून झालंय. आता जोपर्यंत कुकरच्या आणखीन 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ना कांदा सोलून ठेवू.
आपल्याला वाटण्यासाठी सुद्धा कांदा लागणार आहे आणि याचबरोबर आपल्याला भजीसाठी सुद्धा कांदा लागणार आहे. तर भरपूर प्रमाणामध्ये मी इथं कांदा घेतलेला आहे. तर इथे एकूण एक 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. यावरची साल मी काढून ठेवते आणि काय करते, हे कांदे जरा धुवून घेते. आता हे धुतलेले कांदे मी थोडेसे साईडला ठेवलेले आहेत. आता जेवढे मला वाटण्यासाठी लागतात तेवढेच कांदे आता सध्या आपण चिरून घेऊयात. तर अंदाजे 2 कांदे मला मीडियम साईजचे लागणार आहेत. तर हे कांदे सुद्धा अगदी पटकन फूड प्रोसेसरमध्ये चिरून होतात. तर एक 3 ते 4 सेकंदामध्येच कांद्याच्या छान स्लाइस सुद्धा इथे झालेल्या आहेत. आता इकडे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात, पण कुकर अजूनही गरम आहे. तर मी काय करते, कुकर साईडला ठेवते, थंड होऊ देते आणि तोपर्यंत आपल्याला जे आमटीसाठी वाटण लागतंय ते वाटण बनवून घेऊया. यासाठी तव्यावरती चमचाभर तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण स्लाइस करून ठेवलेले जे कांदे आहेत ते संपूर्ण कांदे यामध्ये घालूयात आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. तर हे बघा, असा लालसर असा कांदा परतला गेला की यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 1 गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे. हा सुद्धा 1 मिनिटभरासाठी चांगला परतून घेतलाय. आता यामध्येच अर्धी वाटी भरून मी इथे खोबऱ्याचा खीस घेतलाय. तर इथे मी सुकं खोबरं वापरलंय, याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं इथे तरी सुद्धा चालेल. ओल्या खोबऱ्याचे काप सुद्धा फूड प्रोसेसरमध्ये अगदी बारीक असे होतात. याचबरोबर ओल्या खोबऱ्याचा खीस तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा फूड प्रोसेसरमध्ये अगदी काही क्षणामध्ये होतो. तर इथे खोबरं सुद्धा चांगलं परतलं गेलं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर सुद्धा 1 मिनिटभरासाठी परतून घेऊयात. तर इथे वाटण चांगलं परतून झालंय. एका ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. वाटण करेपर्यंत कुकर सुद्धा चांगला थंड झालाय. झाकण काढून चेक करून घेऊ. तर इथे भात तर चांगला शिजलेलाच आहे. याचबरोबर डाळ सुद्धा थोडीशी भिजवून घेतली होती, यामुळे 4 शिट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजली जाते. तर हे बघा, हे जे खालचं पाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की स्वच्छ पाणी घ्यायचं आणि कुकर सुद्धा अगदी स्वच्छ घ्यायचा. तर यासाठी की हे जे पाणी आहे हे डाळीचं चरकं असतं किंवा जरी तांदळाचं अर्क असेल तरी सुद्धा हा आपण येळवणीमधून आमटीसाठी वापरणार आहोत. जेव्हा आपण कुकरमध्ये डबा ठेवून डाळ शिजवतो त्यावेळेस येळवणी थोडीशी कमी पडली जाते, कारण यामध्ये आपण भरपूर पाणी नाही घालू शकत. आता पाणी जे आहे ते डाळीमधून चांगलं निथळून घेतलंय. इथे डाळ बघा 4 शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त मऊसूत अशी शिजलेली आहे. पाणी निथळून ही डाळ थोडीशी थंड होऊन द्यायची आणि यानंतर फूड प्रोसेसरच्या बोलमध्ये काढून घ्यायची. मला थोडीशी दाटसर अशी आमटी आवडते, यासाठी मी काय करते, चमचाभर फक्त डाळ घ्यायची आणि ही डाळ चांगली हातानेच मॅश करून घ्यायची. हाताने मॅश केलेली डाळ आपल्याला येळवणीमध्येच घालायची. यामुळे काय होतं, छान दाटसरपणा सुद्धा येतो, चव सुद्धा आमटीला अगदी मस्त येते. डाळ वाटून घेत असताना हे जे चॉपिंग ब्लेड आहे ते मी लावून घेते. यामुळे काय होतं, डाळ अगदी बारीक अशी वाटली जाते आणि याचबरोबर आपण यामध्येच गूळ सुद्धा बारीक करून घेणार आहोत. तर हे पहा, अगदी काही सेकंदामध्ये मोजून 1 मिनिटभरामध्येच आपलं पुरण तयार होतं. अधूनमधून ही डाळ वर खाली करून घ्यायची की जेणेकरून जर डाळ साईडला चिकटली असेल तर ती सुद्धा अगदी बारीक अशी वाटली जाईल. तर हे बघा, डाळ अगदी मऊसूत अगदी क्रीमी अशी वाटली गेलेली आहे. आता यामध्येच आपण गूळ सुद्धा घालणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचे असे छोटे मोठे खडे आहेत. तर जितकी डाळ होती तितकंच मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ गोडीला थोडासा जास्त आहे, त्यामुळे मी इथे साखर वापरणार नाहीये. गुळाचे खडे चांगले बारीक झालेले आहेत. खूप अगदीच मेल्ट होणार नाही गूळ, पण असा गूळ जर तुम्ही आधीच मिक्स करून घेतलात ना तर पुरण खूप वेळ तुम्हाला परतत बसावं लागत नाही. तर चला, पुरण आपलं वाटून तयार आहे. पुरणाला छान चटका देऊयात. अशा प्रकारचा सिलिकॉनचा स्पॅच्युला अशा वेळेस खूप मदत करतो. पुरण मी पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. आता मीडियम फ्लेमवरती चांगलं पुरण परतून घेऊयात. पुरण परतेपर्यंत 10 ते 12 मिनिट जातात. तोपर्यंत वाटण सुद्धा थंड झालं होतं. चांगलं हे बारीक करून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त बारीक असं हे वाटण मी करून घेतलेलं आहे. आता आमटीसाठी लागणारी आपली सगळीच तयारी झालेली आहे. तर आपण पटकन आमटी सुद्धा बनवून घेऊयात. साईडला पुरणाला चटका सुद्धा देऊन होतोय. अधूनमधून फक्त हे मिक्स करत राहायचं. कढईमध्ये 2 पळी तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी आवडत असेल, कट खूप जास्त आवडत असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. यामध्ये घातलं 1 चमचाभर जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी हिंग घालायची आणि कढीपत्त्याची भरपूर पानं घालायची. कढीपत्ता चांगला तडतडला गेला की फोडणीमध्येच आपल्याला जो घरगुती काळा मसाला आहे किंवा घरचा साठवणीचा जो मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे, किंवा याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला इथे घातला तरी सुद्धा चालेल. मसाला थोडासा मिक्स करून घेतला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय आणि वाटण चांगलं परतून घ्यायचंय. वाटण थोडंसं परतून झालं की यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1.5 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि याचबरोबर 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा.
आणि हे सगळं साहित्य पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर खूप साधी सोपी अशी आमटीची ही रेसिपी आहे. आमच्याकडे याच पद्धतीने आमटी बनवली जाते, पण तुमच्याकडे कुठली दुसरी पद्धत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतला गेला की यामध्ये येळवणी घालायची आणि तुम्हाला कितपत घट्ट पातळ अशी आमटी हवी आहे यानुसार यामध्ये पाणी वाढवायचं. चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर 5 ते 7 मिनिटांसाठी आमटी चांगली उकळून घ्यायची. आमटी बनवेपर्यंत आपल्या पुरणाला सुद्धा मस्त चटका बसलेला आहे. गुळाचे खडे जर तुम्हाला वाटत असेल तर चांगले ते मॅश करून घ्यायचे. आता पुरणामध्ये घालूयात 1 चमचा इलायची पावडर आणि 1 चमचा सुंठ पावडर आणि हे दोन्ही पावडर चांगले मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की हे जे पुरण आहे ते एका वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं. चला आता पटकन भजी बनवायला घेऊयात. तर जे कांदे आपण चिरून ठेवले होते ते सगळे कांदे यामध्ये घालायचे. चॉपिंग ब्लेड मी याला लावलेला आहे आणि यामध्येच मुठभर कोथिंबीर सुद्धा घालायची. आता कांदा आणि कोथिंबीर अगदी काही सेकंदामध्ये छान बारीक होतात. तर अगदी 3-4 सेकंदामध्ये कांदा आणि कोथिंबीर चांगला बारीक झाला. आता इतर जे सगळे साहित्य आहे ते सुद्धा आपण यामध्येच घालूयात. पण याआधी आपल्याला ब्लेड चेंज करून घ्यायचा आहे. चॉपिंग ब्लेड काढून नीडिंग ब्लेड मी यामध्ये लावून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद इथे घातली. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार लाल मिरची पावडर घालायची. चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी चिमूटभर यामध्ये खायचा सोडा घातला. पाणी न घालता हे सगळं साहित्य असंच फिरवून घेतलं. आता अगदी 1 पाव वाटी भरून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. भजी बनवण्यासाठी खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही, यामुळे पाणी थोडंसं बेतातच घालायचं. तर हे बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये भजीचं पीठ भिजवून सुद्धा झालंय. एक 7 ते 8 मिनिटांसाठी आमटी सुद्धा मी चांगली उकळून घेतलेली आहे. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं. आता पटकन भजी तळायला घेऊयात. तेल चांगलं इथे मी गरम करून घेतलंय. भजी तळण्याआधी थोडेसे पापड आणि कुरडई तळून घेऊ. भजी जर तुम्हाला गरम खायचे असतील तर पुरणपोळी झाल्यानंतर तुम्ही भजी आणि पापड तळून घेऊ शकता. अगदी छोटे छोटे गोल असे भजी तयार करून घेऊ. नेहमीप्रमाणेच इथे भजी तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त भजी तळून झालेले आहेत. याच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे सुद्धा भजी करून घेते. तर हे पहा इकडे पुरण सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे आणि मस्त कन्सिस्टन्सी जमून आली आहे. सुरुवातीला जेव्हा हे पुरण गरम होतं त्यावेळेस थोडंसं पातळ वाटत होतं. आता मात्र पुरणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे. थोडंसं पुरण वर खाली करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं. तर हे बघा कणिक सुद्धा अगदी मस्त परफेक्ट अशी भिजली गेलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊसूत कणिक झालेली आहे. एकदा अशीच कणिक थोडीशी 1 मिनिट भरासाठी मळून घ्यायची. आता लगेचच पुरणपोळी बनवायला घेऊयात. तवा सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलाय. पुरणपोळी बनवण्यासाठी चपातीच्या आकारापेक्षा छोटासा उंडा घ्यायचा. थोडंसं पीठ लावून घेतलंय आणि पुरीच्या आकारा एवढा हा उंडा थोडासा लाटून घ्यायचा. मध्यभागी लाटण्याऐवजी साईडच्या कडा थोड्याशा लाटून घ्यायच्या. या पद्धतीने जर तुम्ही पुरण कणकेमध्ये भरून घेतलं तर पुरणपोळी हमखास फुगली जाते. कणकेपेक्षा मोठा उंडा पुरणाचा यामध्ये घ्यायचा. यावरती थोडीशी पिठी घालायची म्हणजे पुरणपोळी फुगण्यास मदत होते. आता हा उंडा बंद करून घ्यायचा. एक्स्ट्रा जर कणिक वाटत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. थोडासा उंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि उंडा थोडासा असा पसरवून घ्यायचा म्हणजे जे आतमधलं पुरण आहे ते कडेपर्यंत छान पसरलं जातं. आता पिठी लावून घ्यायची आणि छान पुरणपोळी सरकवत मस्त लाटून घ्यायची. पुरण जर पातळ झालं तर ते कणकेमधून बाहेर पडतं, पण आपली पुरणाची आणि जे कणिक मळून घेतली त्याची कन्सिस्टन्सी दोघांची परफेक्ट होती. यामुळे अजिबात पुरणपोळ्या फाटणार नाही. उलट पलट करत पुरणपोळी चांगली पातळ अशी मी लाटून घेतली. पुरणपोळी नेहमी मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजून घ्यायची. पुरणपोळीवरती थोडेसे बबल्स आले की हातानेच पहिल्यांदा पुरणपोळी पलटी करून घ्यायची आणि वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं. पुरणपोळी मस्त टम्म फुगते आणि अजिबात हे वातड होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत होते. हवं असेल तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता. तर इथे उलट पलट करत संपूर्ण पुरणपोळी भाजून झाली. तर याच पद्धतीने इतर पुरणपोळ्या सुद्धा मी करून घेते. तर फूड प्रोसेसरचा पुरेपूर वापर करून इथे आपला 40 मिनिटाच्या आत पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्तात वाटला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.